नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नसीबवान या दोन्ही मालिकेचा महासंगम आहे हे आपल्याला माहितीच आहे. मित्रांनो, भरपूर संकटे आली, परंतु अक्षरशः रुद्र आणि गिरिजाचं लग्न हे अर्जुन आणि सायलीने व्यवस्थितरित्या पार पाडलं आहे. परंतु खूप मोठा धमाका होणार आहे मित्रांनो, कारण बाबूचं आता रहस्य अर्जुनला कळणार आहे. कारण बाबू आता सायलीला दिसलेला आहे. मित्रांनो, होतं असं की आता जेव्हा ही गिरिजा जेव्हा तिच्या आईच्या दर्शनासाठी आलेली असते, तेव्हा तिच्याबरोबर विशाखा आणि सायली सुद्धा आलेली असते. आणि हा जेव्हा विशाखा आणि गिरिजा दोघी दर्शन घेत असतात, तेव्हा सायलीला बाबू दिसतो. बाबू हा पुत्राचा अवतार घेऊन त्याच्याबरोबर एक बाई पण असते, ती ढोलकी वाजवत वगैरे आणि तो अंगावर पट्ट्याने मारत चाललेला असतो. आणि सायलीला वाटतं की ह्या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिले, हा कोण आहे ती आठवायचा प्रयत्न करत असते. आणि तिला आठवतं सुद्धा की हा हॉस्पिटलमध्ये होता आणि हा म्हणत होता की मला रविराजला काहीतरी सांगायचे. मग तिला आठवतं की हा बाबूसारखा दिसतोय, हा बाबूच तर नाही ना. मित्रांनो, आता त्याचा शोध घेत ती त्याच्या मागे गेलेली आहे. इकडे आता सावीने, उर्वशीने, प्रियाने खूप मोठा प्लॅन केला होता की गिरिजाचं आणि रुद्रप्रतापचं लग्न होऊ नये. परंतु नशीब ज्याच्या सोबत आहे त्याचं लग्न होणार नाही असं होऊ शकतं का? देवाने ज्याची गाठ बांधली त्याच्यासोबत लग्न होणारच ना. कारण देवाने गिरिजा आणि रुद्रप्रतापची गाठ बांधली म्हटल्यावर सावी कुठून येणार मधून? शक्यच नाही. त्यामुळे आता अर्जुनने आणि सायलीने इथे गिरिजाला व्यवस्थितरित्या वाचवून घरी आणलेलं आहे आणि छान सुंदर असं लग्न पार पडलेलं आहे. मित्रांनो, शेवटी अर्जुन आणि सायली होते, त्यामुळे गिरिजा आणि रुद्रप्रतापचं लग्न अगदी मोठ्या सोहळ्यात आणि थाटात आणि एकदम छान विधी संपन्न झालेला आहे. खूप छान मस्तपैकी काय बोलतात ना, गळ्यात हार वगैरे घातले आहेत, मस्त छान मंगळसूत्र घातलेलं आहे, 7 फेरे घेतलेले आहेत आणि खूप छान असं सगळेजण खूप खुश आहेत आणि अशा आनंदी वातावरणात त्यांचं लग्न पार पडलेलं आहे. परंतु इकडे आता जेव्हा लग्न चालू असतं, तेव्हा मात्र बाबू हा त्या घरासमोर, बंगल्यासमोर येऊन मोठमोठ्याने अंगावर पट्टे मारून घेत असतो आणि सायली धावत पळतच बाहेर येते आणि तिला आठवतं की हा तर बाबूच आहे, हा 100% बाबू आहे, याला मी कुठेतरी बघितलं नाही, हा खरंच बाबू आहे. तर अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ येतो, कारण अर्जुन जेव्हा बघतो की सायली आतमध्ये नाहीये, मग तो सुद्धा त्याच्या पाठोपाठ येतो. आणि आता अर्जुन त्याच्याकडून वधवून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याला खूप मारतो आणि बोलतो की खरं सांग, तू बाबूच आहे आणि मला ॲक्सिडेंटचं सत्य सांगून टाक. आता बाबू अर्जुनला सगळं काही सत्य सांगणार का? काय वाटतं तुम्हाला? आणि इकडे आता गिरिजा सुद्धा आता जेव्हा तिचा गृहप्रवेश असतो, ती गृहप्रवेश करीत असती, तेव्हा सुद्धा तिला गृहप्रवेश करताना छकुली छकुली असा आवाज येतो. मित्रांनो, आता गिरिजाला कळणार का की माझ्या आईवडिलांना याच काय नागराजनी मारला आहे म्हणून? हे सत्य तिच्यासमोर कधी येणार? आणि इकडे बाबू अर्जुनला सगळा भूतकाळ सांगणार का की ॲक्सिडेंट महिपतने घडून आणला, पण का घडून आणला, त्याच्यामागे कोणतं सिक्रेट रहस्य होतं? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.